नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 12 डिसेंबर 2022 वार सोमवार. बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने. जीवनात वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नाही. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहरातील विदर्भ महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा महाविद्यालयाजवळच सोमवारी दुपारी विद्यार्थिनीच्या दुचाकीला सिटी बसने चिरडले. समोर असलेल्या कारने अचानक ब्रेक दाबल्याने युवतीच्या दुचाकीची ब्रेक लागून ती खाली कोसळली. यात मागून येणाऱ्या सिटी बसच्या चाकात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकसह विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. अमरावती शहरातील गाडगेनगर ते कठोरा नाका या दरम्यान अनेक महाविद्यालय शाळा असल्याने या रस्त्यांवर दररोजच शेकडो विद्यार्थ्यांची वर्दळ असते. शेगाव नाका ते कठोरा नाका या मार्गावरील रस्ते सुद्धा व्यवस्थित काँक्रिटीकरण झाल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. या दरम्यान सोमवारी दुपारी महाविद्यालयीन युवती आपल्या दुचाकीने जात असताना विदर्भ महाविद्यालय ते इंजिनिअरिंग कॉलेज जवळील रस्त्यावर समोर असलेल्या कार चालकाने ब्रेक लावल्याने युवतीनेही अचानक दुचाकीचेही ब्रेक लावल्याने ती रस्त्यावर पडली. अशात मागून येणाऱ्या सिटी बसच्या धडकेने तिचा जागीच मृत्यू झाला. बसच्या चाकाखाली युवतीचे डोके आल्याने ती जागीच गतप्राण झाली. ही घटना घडताच घटनास्थळी शेकडो नागरिकांनी धाव घेतली तर विद्यार्थी सुद्धा दाखल झालेत. घटनास्थळी गाडगेनगर पोलीस सुद्धा दाखल होऊन मृत युवतीला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. रेवसा गावात राहणारी 21 वर्षीय नेहा इंगोले असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती विदर्भ महाविद्यालयात शिकत होती. सुट्टी झाल्याने ती महाविद्यालयातून घरी दुचाकीने जात असताना तिच्यावर मृत्यू ओढविला. या घटनेची माहिती मिळताच नेहाच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून आक्रोश व्यक्त केला. राजस्थानी समाजातील युवक युवती विवाह परिचय मेळावा संमेलनाचे आयोजन येणाऱ्या 24 व 25 डिसेंबरला बडनेरा रस्त्यावरील महेश भवन येथे राजस्थानी हितकारक मंडळ वतीने आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाची तयारीकरिता राजस्थानी हितकारक मंडळ यांच्या वतीने बैठकीत माहिती देण्यात आली. राजस्थानी हितकारक मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून समाजाच्या हितासाठी सामाजिक, धार्मिकसह शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. यावर्षी सुद्धा अखिल भारतीय राजस्थानी युवक युवती विवाह परिचय संमेलनाचे आयोजन 24 व 25 डिसेंबरला बडनेरा रस्त्यावरील महेश भवन येथे करण्यात आले आहे. या संमेलनाची संपूर्ण माहिती देण्यासाठी
मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच समाज बांधवांची रामदेव बाबा मंदिर येथे बैठक संपन्न झाली। राजस्थानी मंडल के सभी पदाधिकारी एवं मेरे भाई और बहनों, आज हमें यहाँ इतना मौका मिला है बात करने का, आपको बताने का, इतना बढ़िया परिचय सम्मेलन हो रहा है, उसके लिए मैं आप सभी के आभारी हूँ। और आप सब इतना अच्छे से काम किए, सबने अपने अपने जो निभाई है उस परंपरा, उस हिसाब से भी मैं आप सभी का आभारी मानती हूँ। और रामेश्वर भैया, इन्होंने जो जितना भी किया है कि फॉर्म इतना तारीफ ज़बरदस्त कर रहे हैं, मगर वो एक लायक के में हम लोग नहीं हैं, फिर भी हम उन्हें सहयोग जरूर दे रहे हैं और देंगे। युवक युवती द्वितीय परिचय सम्मेलन के इस संपूर्ण सभा में पधारे आप सभी राजस्थानी भाइयों का मैं सर्वप्रथम स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं। मंच पर विराजमान इस उपक्रम के संयोजक, संगठन के सचिव श्री रामेश्वर जी गग्गर, युवा मंडल के अध्यक्ष श्री अमित बाबू मंत्री, संगठन के कोषाध्यक्ष किशोर जी गोयनका, महिला मंडल की अध्यक्षा के यहाँ कुछ पारिवारिक कारणों के चलते जो उपस्थित नहीं हो सके, इसलिए उपाध्यक्ष सौकिरण मुंद्रा एवं आप सभी भाइयों, परिचय सम्मेलन की अति महत्वपूर्ण सभा है और इस सभा में आप यहाँ बड़ी संख्या में उपस्थित हुए, इसके लिए मैं आपका धन्यवाद करता हूँ। अग्रसेन भवन की सभा से सबक लेकर हमने इस बार मंच की भी व्यवस्था की, माइक की भी व्यवस्था की, बैठने की भी, ज़्यादा कुर्सियों की व्यवस्था की। आज चूँकि विवाह का मौसम है तो अग्रसेन भवन खाली नहीं था, माहेश्वरी भवन में काम चल रहा है, इसके लिए शाम खाटू के दरबार में हम बैठे हैं। इससे अच्छी बात और क्या हो सकती है। हमारे ऊपर शाम खाटू का आशीर्वाद है, इससे अच्छी बात और क्या हो सकती है। रामदेव बाबा तो है ही, शाम खाटू भी है, दोनों का आशीर्वाद हमारे ऊपर सदा बना रहे, यही ईश्वर चरणों में प्रार्थना करता हूँ। हम बहुत देर से एकदम शांत बैठे हैं, दो तालियां इधर से बज रही है, एक ताली उधर से बज रही है, एक ताली उधर से बज रही है। अपने आप के लिए जोरदार तालियां एक बार बजाएं। चंदू भाई सुजतिया ने बहुत अच्छी बात कही, परिचय सम्मेलन में कितनी एंट्री आएगी, कितने संबंध होंगे, यह हमारा उद्देश्य है ही नहीं। मैंने पिछली बार भी कहा था, या इस उपक्रम की जब हमने शुरुआत की थी, जब भी मैंने बार बार कहा था, हमारा उद्देश्य है राजस्थानी समाज में आपसी वैवाहिक संबंध हो, इसके विचार घर घर में देना। और हम, मुझे लगता है इसमें बहुत बड़ी संख्या में और बड़ी मात्रा में, मोबाइल थोड़ा अगर शांत कर ले 10 मिनट, सबको बधाई देता हूँ। विश्वजीत लड्ढा यहाँ उपस्थित है। जब हमने ऑनलाइन गूगल फॉर्म बनाया था तो कई विचार आए थे कि ऑनलाइन गूगल फॉर्म बनाना चाहिए, नहीं बनाना चाहिए, इसकी आवश्यकता है नहीं है। लेकिन ऑनलाइन हमने गूगल फॉर्म बनाया और यह फॉर्म राजस्थान तक पहुंचा। फॉर्म भेजना, हमें पता है राजस्थान का व्यक्ति यहाँ नहीं आएगा, राजस्थान का कोई परिवार यहाँ विवाह के लिए अपने बच्चों को लेकर नहीं आएगा, लेकिन राजस्थान तक हमारा विचार पहुंचा है। राजस्थान तक अमरावती राजस्थानी समाज ने जो शुरुआत की है उसका संदेशा पहुंचा है। और राजस्थान से भी 1-2 फोन ऐसे आए, मुझे रात में 10 बजे फोन आए कि आपने ये जो शुरुआत की है ये क्या है। उनको समझाना पड़ा, उनके लिए अचंभे वाली बात थी कि राजस्थानी समाज में भी अब सार्वजनिक रूप से संबंध होने की बात कही जा रही है। इसके लिए रामेश्वर टोप ने कहा कि 120 एंट्री आई, 140 आई। मैंने पहले ही मीटिंग में कहा था कि 10 भी अगर एंट्री आएगी तो विषय एंट्री का नहीं। एक राजस्थानी भाई का किसी के थ्रू मेरे पास संदेश आया, ये इस तरह के सम्मेलन में, कि अभी 2 दिन पहले जवाहर गेट पे रहते हैं वो, और वो
राजस्थानी समाज के हर उपक्रम पर अपनी टिप्पणी देते हैं, हर उपक्रम पर, अच्छा रहे बुरा रहे, वे अच्छे को भी बुरा बनाकर टिप्पणी करते हैं। ये उनकी विशेषता है। मैं उन्हें 2-3 बार मैंने उन्हें फोन लगाया पिछले 2-3 महीने में, मैंने कहा कोई देंगे टिप्पणी। उन्होंने मुझे सीधे नहीं दी, मेरे मित्र के द्वारा टिप्पणी दी कि राजस्थानी सम्मेलन की क्या आवश्यकता है, इससे क्या भला होगा। बस यही चर्चा हमें चाहिए थी, ये आज चर्चा हमें चाहिए थी। इसका परिणाम आज नहीं निकलेगा, इसका परिणाम आने वाले वर्षों में निकलेगा। सब परिवारों के मन में दुख है, चंदू भाई ने बोलकर बताया। हम जाति से पत्रकार है, इसलिए हम इसकी चर्चा मंचों पे कर लेते हैं। अमूमन राजस्थानी इसकी चर्चा मंचों पे नहीं करता है, लेकिन हर राजस्थानी परिवार का दुख है अपने बच्चों को ब्याहना। और दूसरा, कुछ बदनसीब राजस्थानी परिवारों में दूसरे समाज की जो जबरदस्ती एंट्री हुई है। मैं बच्चों के प्यार मोहब्बत की बात नहीं कर रहा, कुछ बच्चों ने प्यार मोहब्बत के कारण दूसरी अंतरजातीय विवाह की, वो विषय अलग है। लेकिन कुछ परिवारों में जबरदस्ती मजबूरी में एंट्री हुई है, वो कहीं ना कहीं रुके, इसके लिए हमने इसकी शुरुआत की। इसलिए एंट्री कितनी हुई, अभी रामेश्वर भाऊ ने बताया कि 140 एंट्री हो चुकी है शुल्क के साथ। मुझे लगता है ये पिछली बार से अधिक है। अब पिछली बार से अधिक क्यों है? क्योंकि हमने इस बार स्ट्रिक्टली ये चीज फॉलो की है कि जो यहाँ नहीं आना चाहते हैं उनकी एंट्री हमने नहीं ली है। महिलाओं ने बड़ी संख्या में काम किया है, उन्हें ये अच्छी तरह पता है। जो परिवार यहाँ आने का एश्योरेंस देगा या जो परिवार यहाँ आना चाहता है, उन्हीं लोगों की हमने एंट्री ली है। ऐसी हमारे पास 140 एंट्री हो चुकी है। पिछली बार हमारे पास 265 एंट्री थी, जिसमें से यहाँ केवल 130 लोग आए थे, उसमें से भी केवल 12 लड़कियां थी। इसका मतलब ये हुआ कि इस बार का सम्मेलन हमारा पिछली बार से अधिक सफल है। अभी 10 बार जितनी एंट्रियां थी हमारे पास, इस बार उतनी एंट्री 100% प्रवेश की रहेगी। इसलिए निश्चित तौर पे कह सकते हैं कि इस बार का सम्मेलन पिछली बार से अधिक सफल रहा। अब बात महिलाओं की, फिर वो किरण भाभी हो, उमा भाभी हो, उर्मिला भाभी हो, सुधा भाभी हो, रेशु हो, कीर्ति हो, आशा भाभी हो, वैशाली भाभी हो, सब महिलाओं से मेरे व्यक्तिगत परिचय इसलिए हो गए। पहले मैं उर्मिला भाभी, उमा भाभी, किरण भाभी को ही जानता था। पिछले 1 महीने से इन सब भाभीयों ने जितने भी फोन लगाए, उनकी साप्ताहिक बैठक मेरे कैबिन में हर रविवार को हो रही है पिछले 1.5 महीने से। 3 से 4 बैठकें ली और पुश करके लगभग 1000 फोन सब महिलाओं ने मिलकर लगाया। ये बहुत बड़ी बात है। समितियों में नाम दे देना, संगठन में सदस्य बन जाना, पद पर पहुंच जाना और वहां जाकर कोई काम नहीं करना, ये राजस्थानी भाई की, राजस्थानी बंधुओं की एक साधारण आदत है जो मैंने अमूमन पिछले 20-25 वर्षों में देखी है। 80% लोग मैंने ऐसे देखे हैं जो नाम आने के बाद काम नहीं करते हैं। लेकिन राजस्थानी हितकारक मंडल में मेरा अनुभव ये नहीं है। यहाँ समितियों में 250 नाम है और यहाँ 110 लोग उपस्थित है, अभी शर्मा ने बताया। मतलब यहाँ सक्रिय सदस्यों की संख्या 60% से अधिक है। इससे अच्छी बात और क्या हो सकती है। महिला मंडलों में मैं यदि किसी का नाम बोल रहा हूँ, समता भाभी की है, मैं किसी का नाम बोल रहा हूँ तो मुझे माफ करे। महिलाओं ने लगभग 1000 फोन लगाए। उसमें एक बहन तो हमारी ऐसी भी थी कि उन्होंने कहा कि फोन लगाने की जरूरत नहीं है क्योंकि लोग बात बहुत सुनाते हैं। पिछली मीटिंग में हमारी बात हुई थी, फिर उस भाभी को अन्य भाभीयों ने मिलकर समझाया कि नहीं नहीं, हमारे अनुभव अच्छे हैं, इसलिए हम फोन अवश्य लगाएंगे, मुझे कुछ बोलने की जरूरत ही नहीं पड़ी। तो ये खट्टे मीठे अनुभव, एक अनुभव हमारे पास ऐसा आया, डॉक्टर साहब है बम्बई के, उन्होंने कहा कि आप लड़कियों के पैसे वापस कर रहे हो, लड़कों के क्यों नहीं? आप लड़कियों को ज्यादा बढ़ावा देते हो, लड़के फिर कौन है, लड़कों को बढ़ावा क्यों देते हो? उसने पहला, दूसरा, तीसरा 3 फोन किए। रात को 11 बजे उस हजरत को, मतलब वो जनाब को फुर्सत मिलती थी, वो जनाब रात में 11:30 बजे हमें फोन करते थे, क्योंकि हमें फुर्सत 11:30 बजे, ऐसा उनका कहना था। मैं 11 बजे फ्री होता हूँ तो मेरे से 11:30 बजे फोन पे बात करो।
ऐसे भी अनुभव कुछ आए, कुछ अनुभव ऐसे आए कि हम केवल बायोडाटा छपवाना चाहते हैं। ऐसे अनुभव तो बहुत आया, रोज दो तीन चार पांच फोन आते हैं कि 1500 रुपये हम देने तैयार है, हमारा बायोडाटा छाप दो। मैंने उन्हें यही बताया कि हमारा बायोडाटा पुस्तिका छापने का उपक्रम नहीं है, हमारा उपक्रम है परिचय सम्मेलन, परिचय आपस में हो, और इसके अलावा परिचय होने के अलावा राजस्थानी समाज में वैवाहिक संबंध जुड़े, इसके लिए विचार घर घर तक पहुंचे। मुझे लगता है ये विचार पहुंचे। अचंभा तो तब होता है जब 77 साल के बंकट लाल जी और 74 साल के कमल किशोर जी, ये दोनों भ्रमण समितियों में हर जगह पहुंच रहे हैं। भ्रमण समिति में मुझे कल पता चला, हालांकि कमल भैया से मेरे संबंध पिछले 24-25 सालों से हैं, मैं उन्हें 60-65 का समझता था। कल हमारा हरियाणा में कार्यक्रम था, स्वर्गीय श्री अशोक जी राठी को श्रद्धांजलि का कार्यक्रम था, वहां हम बैठे थे। वहां कमल भैया ने बताया कि उनकी उम्र 77 साल है। मैं अपने आप पे शर्म करने लगा कि हम 50-52 के लोग, हमारे सामने हमारे से डबल उम्र के लोग 77, उनको बोलो कि परतवाड़ा जाना है, परतवाड़ा पहुंच के वहां से फोन करेंगे कि हम परतवाड़ा पहुंच गए, अगला बताओ। या बैठकीला राजस्थानी हितकारक मंडळ अध्यक्ष अनिल अग्रवाल, सचिव रामेश्वर गग्गड, उपाध्यक्ष किरण मुंदडा, संयोजक जगदीश कलंत्री, सिटी न्यूज प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजती यासह समाजातील अनेक नागरिक उपस्थित होते। या बैठकीत अनेकांनी संमेलन आयोजनाबाबत माहिती स्पष्ट केली। आपका जो भी आदेश रहेगा सर्वोपरि है। आदेश नहीं है, हमारा निवेदन नहीं, मंच का आदेश ही रहेगा। निवेदन आप दीजिए, जब आप निवेदन दे लेंगे, मंच का आदेश मान्य है। और जो भी इस परिचय सम्मेलन में मेरे चैनल के माध्यम से प्रचार के लिए जो भी आदेश सूचना जो भी होगी, मैं मेरी तरफ से पूरी तरह से पूरा प्रयास करूंगा कि वह हर व्यक्ति तक पहुंचे। निश्चित रूप से कल्पना भी जिस दिन मीटिंग हुई थी, कहा था कि ऐसा परिचय सम्मेलन और बड़े स्तर पर होना चाहिए, क्योंकि हम हमारे समाज में देख रहे हैं कि बाहर के समाज के लोग हमारे पारिवारिक मामले में सारे सभी का इन्वॉल्वमेंट हो रहा है। तो ये कहीं थोड़ा बहुत यदि हम रोकने का प्रयास कर सके, जो हमारी पीढ़ी अभी कर सकते, आने वाली पीढ़ी का पता नहीं, तो हमने प्रयास करना चाहिए ताकि वह संस्कार आगे बढ़ते जाए। इस परिचय सम्मेलन के पीछे कल्पना के ऐसे जैसे आज हम तक जैन वाला जैन में, माहेश्वरी में, अग्रवाल में, ऐसे हमारे इधर छोटे शहरों में तो ये चल रहा है। बड़े शहरों में ये चीजें नहीं रहेगी, वही संस्कार हमारे यहाँ छोटे छोटे शहरों में भी आना चाहिए। तो वापस हमको संस्कारों का निर्वाह भी हमारे छोटे शहर से बड़े शहर तक हमको पहुंचाना है। ठीक है, हमारे पास आसपास अभी परिचय सम्मेलन में आसपास के लोग हैं, बड़े शहरों से भी लोग आएंगे और दूसरे भी आगे, जैसे क्योंकि ये बहुत लंबा प्रयास है इन सबको मिलाने जुलाने के लिए। हमारी एक कोशिश है जितने ज्यादा से ज्यादा लोग हम संपर्क में आ सके। नहीं परिचय सम्मेलन में आए तो ऐसा परिचय सम्मेलन हो रहा, हर राजस्थानी व्यक्ति के मोबाइल तक संदेश पहुंचे, ये कोशिश हमारी होनी चाहिए, ताकि ये प्रोग्राम आज नहीं कल, आज हमारे पास में 30-90 है, कल हो सकता 200-400 है, बाद में 500 है, ये होते रहेगा। नहीं हम 1000 लोगों की व्यवस्था कर सकते हैं, हम स्मरणिका निकाल के भी कर सकते हैं। लेकिन ये जो प्रयास, अभी मैं सारी लिस्ट देख रहा था, पूर्व अध्यक्ष सबसे यंग अध्यक्ष है, अभी अध्यक्ष में हमारे अनिल जी अग्रवाल है। निश्चित उनका जो अनुभव है उसका हमने फायदा लेना चाहिए। बहुत ज्यादा एनर्जिक व्यक्ति हमारे साथ में अध्यक्ष के रूप में भी है। और रमेश जी गग्गड़ को कई वर्षों से मैं कॉलेज के समय से देख रहा हूँ, वह सचिव कार्य का अनुभव है। हर बार वह सबसे पहले लिखा पढ़ी का सचिव का कार्य लेते, तो ऐसे हमारे पास में अभी अध्यक्ष और सचिव महोदय, तो हमने इसका फायदा लेना चाहिए। और रहा प्रजा का लाइव का, जो भी हो बिल्कुल लाइव होगा। और कोई को आगे अपना परिचय का यदि चैनल के माध्यम से देना चाहता हूँ, वो भी जो भी सबकी समिति की इच्छा होगी वो हम लोग करेंगे। आपने मुझे बोलने का मौका दिया, धन्यवाद। शालेय विद्यार्थ्यांच्या तसेच युवक युवतींच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी JCI अमरावती PDL स्कॉलर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या 18 डिसेंबरला भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। शहरातील नामांकित हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरात 3000 विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे। JCI अमरावती PDL स्कॉलर तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी येणाऱ्या 18 डिसेंबरला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ परिसरात भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. JCI अमरावती वतीने जिल्हाभरात गेल्या 65 वर्षांपासून अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावर्षी सुद्धा भव्य चित्रकला स्पर्धा घेण्याचा मानस केला आहे. अध्यक्ष JCI जयेश पनपाल यासह PDL स्कॉलर अकॅडमिक डायरेक्टर दीपक लोखंडे यांच्या नेतृत्वात भव्य चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विजयी स्पर्धकाला प्रथम 5,000, द्वितीय 3,000, तृतीय 2,000 सह ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला जयेश पनपालिया, निखिल समंदरिया, दीपक लोखंडे, सतीश कडू, अनिल पटेल, स्वाती कडू हे उपस्थित होते. JCI अमरावती PDL स्कॉलर्स एकेडमी एवं हनुमान व्यायाम प्रसारक मंडल के सहयोग से हम इस आने वाले रविवार 18 दिसंबर को एक स्टेट लेवल मेगा ड्राइंग कॉम्पिटिशन लेने जा रहे हैं. इसमें मुख्य रूप पे हम 3 अवार्ड्स ये वर्ल्ड रिकॉर्ड्स बीट कर रहे हैं. एशिया बुक ऑफ रिकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड और इंटरनेशनल बुक ऑफ रिकॉर्ड. मैं सभी अमरावती निवासी एवं पूरे महाराष्ट्र के बच्चों से अनुरोध करूंगा कि इसमें बढ़ चढ़कर हिस्सा ले और इस प्राउड मूवमेंट का एक हिस्सा बने और अपने एक अचीवमेंट में इससे शामिल करें. थैंक यू. नमस्कार. JCI अमरावती PDL स्कॉलर एकेडमी एवं हनुमान व्यायाम प्रसारक मंडल इनके संयुक्त तत्वाधान से एक विश्व कीर्तिमान स्थापित करने की अम्बा नगरी में कोशिश की जा रही है. आने वाले 18 दिसंबर को दोपहर 2 बजे से लेकर 5 बजे तक के एक बहुत ही शानदार चित्रकला स्पर्धा का आयोजन हम करने जा रहे हैं. आप सभी पेरेंट्स से रिक्वेस्ट है कि इस शानदार प्लेटफॉर्म का अपने बच्चों के लिए उपयोग कराएं एवं सभी अपने बच्चों को मोटिवेट करें इस चित्रकला स्पर्धा में पार्टिसिपेट करने के लिए. हर ग्रुप में 4 ग्रुप है. हर ग्रुप में बहुत शानदार प्राइजेस हैं और तालुका प्लेसेस से भी और अदर डिस्ट्रिक्ट से भी पार्टिसिपेट आ रहे हैं. बहुत अच्छा एकदम तारे ज़मीन पे के जैसा एक पूरा वातावरण रहेगा. लाइव पेंटिंग बहुत अच्छा वहाँ पे स्टेज बनेगा, स्क्रीन लगेंगे, बड़े बड़े स्क्रीन लगेंगे. बच्चों को बहुत आनंद आएगा. एक अलग अनुभव लेके जाएंगे बच्चे. JCI इंटरनॅशनल आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या इथे चित्रकला स्पर्धा मुलांची, लहान मुलांची म्हणजे KG1 पासून तर पुढे 10व्या वर्गापर्यंतच्या मुलामुलींची, शाळेतल्या मुलामुलींची चित्रकला स्पर्धा आम्ही ठेवलेली आहे. की याच्यामध्ये इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड्स पर्टिक्युलरली जो सब्जेक्ट आहे आशियाई वर्ल्ड रेकॉर्ड, इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड, तर हे याच्यावर ते जोर देणार आहे की आपल्या इथे रेकॉर्ड झाला पाहिजे. हा त्यातला मेन उद्देश आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आज जे यंग मुलं आहेत, आज तुम्ही लहान मुलंही म्हटले, KG1 KG2ची म्हटले तर त्यांच्या हातात मोबाईल आहे. म्हणजे आईवडील जे असतात, पेरेंट्स जे असतात ते त्यांच्या हातामध्ये मोबाईल देऊन देतात आणि ते मुलं मुली मोबाईलवर गेम खेळत असतात. मी स्वतः पाहिलेलं आहे. 4 ते 5 वर्षाच्या मुलींच्या हातात मोबाईल आईवडील देऊन देतात आणि ते गेम खेळत बसतात. म्हणजे त्या मुलांचा त्यांना त्रास नको, त्यांना त्यांचा त्रास नको, असं ते केलेलं आहे. पेरेंट्सची चुकी आहे. पेरेंट्सचे चांगलं बरोबर नाही आहे एक गोष्ट. तर या लोकांची आणि या पिढीची, पूर्ण 10वीपर्यंतच्या पिढीची जी मेंटॅलिटी आहे, क्रिएटिव्हिटी आहे, ती क्रिएटिव्हिटी पूर्ण संपलेली आहे. तुम्ही लहानपणापासून त्याला नुसतं मोबाईलमध्ये काही नाही आहे. मोबाईलमध्ये फक्त इन्फॉर्मेशन आहे. मोबाईलमध्ये नॉलेज नावाची गोष्ट नाही आहे. ज्याची दोन्ही इन्फॉर्मेशन तुमच्या स्वतःच्या डोक्याला चालना त्याच्यामध्ये काहीही मिळत नाही. त्यांची क्रिएटिव्हिटी, एका माणसाची, एका ह्युमन बिईंगची, एका मुलाची तुम्ही क्रिएटिव्हिटी मारून टाकलेली आहे लहानपणापासून. तो पुढे जाऊन क्रिएटिव्हिटीच्या कोणत्या क्षेत्रात बाहेर येऊ शकत नाही किंवा जीवनातही जेव्हा त्याला असं काम पडेल त्याच्यामध्ये तो त्या अशा संकटांना तो तोंड देऊ शकतो. तर हे खूप डेंजरस गोष्ट आहे, ही साधी गोष्ट नाही आहे. तर या गोष्टींवर यांनी JCI इंटरनॅशनलने विचार केला आणि यांनी सांगितलं की यांची क्रिएटिव्हिटी वाढत गेली पाहिजे. मुलांचं डोकं चालत राहिलं पाहिजे. जर आपलं डोकं चालत राहिलं तर आपलं शरीर चालत राहते आणि तब्येत चांगली राहते. हे मुलं दिवस रात्र मोबाईलवर राहतील आणि क्रिएटिव्हिटी पूर्ण झिरो ठेवतील तर हे ग्राउंडवर येत नाही, मुलं कुठे येत नाही, कुठे खेळायला येत नाही. तर याच्यामुळे यांचा काही प्रोग्रेस होणार नाही आहे. म्हणून ही एक स्पर्धा आहे. चित्रकला स्पर्धा म्हणजे क्रिएटिव्हिटीचं सर्वात मोठं गणित आहे, मोठं एक उदाहरण आहे. तर या स्पर्धेमध्ये या लोकांना ती गोडी लावणे
ती गोडी लावून त्यातनं अनेक लोक उद्या जाऊन चित्रकलेच्या याच्यात करिअर बनवू शकतात. चित्रकलेमध्ये गेले तर त्यांचे बाकीचे विचार त्यांचे जागृत होतात, त्यांचा विकास होतो. सर्वांगीण विकास झाल्यावर त्यांचा मग बाकीची जी पर्सनॅलिटी आहे ती चांगली बनते. फक्त अभ्यास किंवा फक्त काही गोष्टी मोबाईल घेऊन तुम्ही जीवनामध्ये आपल्या संकटांना तोंड देऊ शकत नाही, पण जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही. मी फार मला अभिमान आहे. HUPM याच्यामध्ये यांना सपोर्ट करत आहे आणि पूर्ण जबाबदारी आम्ही घेतात तिथली. जे 2 ते 5-6 वाजेपर्यंत त्यांची ती कॉम्पिटिशन चालणार आहे. HUPMचं हे नेहमीच काम राहिलेलं आहे, लोकांना सहकार्य करणं, मदत करणं, आणि ते काम पुढे लाईफ लॉंग सुरू राहील. आज 108 वर्ष झालेलं आहे, हे काम सुरू आहे, त्याच्या पुढेही ते सुरू राहील असं मी तुम्हाला सांगतो. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकल्याने पोलिसांनी लगेच धरपकड केली. यात त्या दोघांवर पोलिसांनी विविध कलमांतर्गत कारवाई केली. मात्र चंद्रकांत पाटील यांनी कोणतीही लेखी तक्रार केली नसतानाही पोलिसांनी आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन कारवाई केल्याचा आरोप करीत शहरातील अनेक संघटनांनी पिंपरी चिंचवड पोलीससह भाजपाचा निषेध व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ठिय्या आंदोलन करून नारेबाजी करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा उघडण्यासाठी भीक मागितली. या वक्तव्याचा राज्यभरात अनेक संघटनांनी निषेध करीत आंदोलने केलीत. या दरम्यान पिंपरी चिंचवड येथे दोघांनी अचानक उच्च शिक्षण मंत्री तसेच भाजपा वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकून निषेध केल्याने त्यांना ताब्यात घेऊन विविध अंतर्गत कारवाई केली. मात्र यावर सुद्धा अनेक संघटनांनी पिंपरी चिंचवड पोलीससह भाजप विरोधात आक्षेप घेतलेला दिसून येत आहे. पाटील यांची कोणतीही लेखी तक्रार नसताना पोलिसांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत त्या आरोपींना जामीन मिळू नये याकरिता कलम 307, 120B, 353 असे गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणात पोलिसांनी केलेली कारवाई नियमबाह्य असल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला आहे. महापुरुषबाबत वक्तव्य केल्याने अपमान झाला आहे. अशात चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्यात यावे ही मागणी करीत भीम आर्मी, भीम ब्रिगेड संघटनासह इतर संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेत. वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या बोगस आदिवासी आमदार व 2 बोगस आदिवासी खासदार यांना आदिवासी क्षेत्रातील 6,000 कोटीचा घोटाळ्याची चौकशी करा. आदिवासी गावातील 6,000 कोटीची चौकशी करा. हम सब हमारी यूनियन हमारी ताकत. हम सब भाजपासह पिंपरी चिंचवड पोलीस विरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यात भीम आर्मीचे रितेश तेलमोरे, ॲडव्होकेट सिद्धार्थ गायकवाड, समाधान वानखडे, खोरीपचे प्राचार्य गोपीचंद मेश्राम, ॲडव्होकेट महेंद्र तायडे, किरण गुडधे, भीम ब्रिगेड राजेश वानखडे, विनोद गाडे हे उपस्थित होते. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दुर्लक्षित गाव एरंडगाव येथे रायगोंड नदीवरील फुटलेल्या बांधामुळे नदीलगत शेती व गावाला सुद्धा नुकसान होण्याची भीती येथील नागरिकांनी केली असून बांधाची दुरुस्ती करावी अन्यथा अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी सिटी न्यूजशी बोलताना दिला आहे. अमरावती व चांदूर रेल्वे तालुक्याच्या सीमेवर असलेले नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अतिशय दुर्लक्षित गाव म्हणून ओळख असलेल्या एरंडगाव येथे लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाच्या सतत दुर्लक्षित व नातर्कतेपणामुळे विविध समस्यांचा सामना अनेक वर्षांपासून या गावातील नागरिक करीत आहेत. यापैकी शेतकऱ्यांना व नागरिकांना भेडसावणाऱ्या जीवघेण्या समस्येपैकी गावालगत असलेल्या रायगोंड नदीवरील पाटबंधारे विभागाने बांधलेल्या बांधाऱ्याची यावर्षी अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुरामुळे नदीवर बांधलेला बांध वाहून गेला. त्यामुळे भविष्यात जर धरीला पूर आला तर या नदीचे पाणी नदीलगत असलेल्या शेतात व गावातही शिरून
मोठ्या प्रमाणात वित्तहानी व जीवितहानीही होऊ शकते, अशी भीती एरणगाव येथील नागरिकांनी सिटी न्यूजशी बोलताना व्यक्त केली. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईबाबतही माहुली चोर मंडळाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करून दखल घेतली नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. नागरिकांनी गावातील समस्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अवगत करूनही दखल घेतली नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी अर्धनग्न आंदोलनाचा इशारा सुद्धा या प्रसंगी दिला आहे. यावर्षी आमच्या गावामध्ये भरपूर प्रमाणात अतिवृष्टी झाली. खूप असा 2-3दा या नदीला पूर आला. तर तुम्ही पाहताय हा पूर्ण बांध असा अक्षरशः त्या महापुरानं खरडून गेलेला आहे. याला लागून असलेली काही शेती पण धोक्यात आहे. पण त्याहीपेक्षा या नदीचं पूर्ण पाणी आता येणारा छोटा जरी पूर आला तर पूर्ण गावामध्ये जाणार आहे. एवढी मोठी अतिवृष्टी झाली. याच्या अनेक वारंवार तक्रारी केल्या ग्रामपंचायतनं, प्रत्येक तहसीलपासून पंचायत समितीपासून तर त्या पाणलोट काय जे काय त्याचे विभाग असेल तिथपर्यंत सगळ्या ग्रामपंचायतनं त्याची तक्रारी केल्या, पाठपुरावा केला. अजूनपर्यंत इथं काही आलेलं नाही. दुसरं, अतिवृष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात झाली पण सगळे आमचं मंडळात हे जे मंडळ आहे माऊली चोर, इथे एकाही शेतकऱ्याला आत्तापर्यंत अतिवृष्टीचे सुद्धा पैसे मिळालेले नाही. इथे कोणी लोकनेता, आमदार, खासदार यांचं प्रत्येक दुर्लक्ष झालेलं आहे या आमच्या विभागावर. त्याच्यामुळे आमच्या गावातील अनेक लोक असे अतिशय म्हणजे याच्यात पडलेले आहे की तक्रार नेमकी करायची तर कोणा प्रशासनाकडे केली, प्रशासन दखल घेत नाही. लोकनेत्याकडे गेले, लोकनेते कोणी त्याच्यावरती यायला तयार नाही. म्हणजे अक्षरशः आमच्या गावाचं एकदम असं दुर्दैव असं झालं आहे की आमदार असो, खासदार असो, लोकप्रतिनिधी असो, कोणीही किंवा प्रशासन असो, कोणीही इथे दखल घ्यायला तयार नाही. त्याच्यामुळे आता आम्ही या गावातील जे तरुण पोरं आहे, अतुल भाऊ आहे, मी आहे, हे आमचे जे 10, 15, 20 पोरं आहे, आम्ही असं ठरवलं की आता जर याच्यावरती कुठलीच कारवाई झाली नाही तर आम्ही अर्धनग्न आंदोलन याच नदीच्या पात्रात करायचं आम्ही ठरवलेलं आहे. माझं नाव अतुल कुशलराव घोडे. मी राहणार एरणगाव, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. आमच्या गावामध्ये मागच्या वर्षीपासून अतिपावसामुळे आमच्या नदीचा रायगोड नद आहे, त्या नदीचा बांध पूर्ण पाण्याने खरडून गेलेला आहे. तरी शासनाला वारंवार आम्ही कळवलं, सर्व काही झालं. आणि त्या नदीला लागून माझी शेती आहे. त्या शेतीला उद्या जर समजा पाऊस वगैरे जास्त प्रमाणात झाला किंवा नदीचं पाणी दाटलं तर पूर्ण गावाला धोका आहे. गावात पाणी जाण्याची जास्त शक्यता असल्यामुळं वारंवार शासनाला सुद्धा आम्ही वेळोवेळी माहिती दिली, ग्रामपंचायतमार्फत सुद्धा माहिती दिली आणि त्यांनी थोडा पण अजून पण कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि त्यांनी दखल घ्यावी असं आम्हाला वाटतं. किती वेळा आपण आणि कोणाकोणाकडे अशी निवेदन दिलीत? निवेदन आम्ही ग्रामपंचायतमार्फत सर्वांना दिले. ग्रामपंचायतवाल्यांनी पण पूर्तता केली त्या गोष्टीची. समजा तुमचे सध्या मी उभा आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एक दुर्लक्षित असं गाव आहे एरणगाव म्हणून. या एरणगावच्या डोंगर नदीचं नाव काय आहे? रायगड ही नदी आहे. या नदीच्या बांधाला एक फार मोठा असा एक धक्का बसलेला आहे. इथं बांध बांधलेला होता आणि तो यावर्षी अतिवृष्टीमुळे या नदीला भरपूर पाऊस आला, पाणी आलं आणि ह्या बांध असा अक्षरशः वाहून गेला. आपण पाहू शकता पूर्ण वाहून गेलेला आहे. आणि याच्यानंतर जर पाऊस आला तर या बांधाचं पाणी किंवा नदीचं पाणी गावात शिरण्याची भीती आहे आणि येथील आजूबाजूला जी शेती आहे ते शेतीसुद्धा खरडून जाण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. या संदर्भात त्यांनी लोकप्रतिनिधी असू दे, प्रशासन असू दे किंवा ग्रामपंचायत यांच्याकडनं तक्रारी केल्या, वारंवार तक्रारी केल्या, मात्र त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे ही दखल न घेतल्यामुळे हे नागरिक आता या संदर्भात या समस्येबाबत अर्धनग्न आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एरणगाव येथून मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. अमरावती महानगरपालिका अमरावती तर्फे मालमत्ता करात विशेष सूट.
त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. 31 डिसेंबरपर्यंत 100% सूट. आजपासून शेवटचे 19 दिवस. 31 जानेवारीपर्यंत 75% सूट. 28 फेब्रुवारीपर्यंत 50% सूट. 31 मार्चपर्यंत 25% सूट. तर 31 डिसेंबर 2022 पूर्वी मालमत्ता कराचा भरणा केल्यास सामान्य करमधून 2% सूट. तर ऑनलाईन पद्धतीने कर भरल्यास अतिरिक्त 1% सूट. तर त्वरित करा. महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा. आजपासून शेवटचे 19 दिवस. 31 डिसेंबरपर्यंत 100% सूट मिळवा. अमरावती महानगरपालिका अमरावती. मालमत्ता करात विशेष सूट. ही जे सुवर्ण संधी महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्याचा सर्व कर भरण्यासाठी सर्व अमरावती शहरातील नागरिकांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि आपला जो थकीत टॅक्स आहे तो टॅक्स भरून अमरावती महानगरपालिकेला सहकार्य करावे, ही अमरावती महानगरपालिकेकडून आयुक्त म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे. धन्यवाद. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. आदिवासी समाजाच्या नावाचा गैरफायदा घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारावर अनेकांनी शासनाची दिशाभूल केल्याने ऑर्गनाइज फॉर राईट्स ऑफ ह्युमन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेत. आदिवासी समिती अध्यक्ष आमदार सुरेश धस यांचा आदिवासी विकास विभागामध्ये दाबून ठेवलेला अहवाल उघड करण्यात यावा. आदिवासी विकास विभागात 6,000 कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाका. बोगस वैधता प्रमाणपत्र रद्द करा. यात तपासणी समिती व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. आफ्रोह संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन घोषणा देण्यात आल्या. यावेळी आफ्रोह संघटनेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आशा वर्कर व गटप्रवर्तक फेडरेशन C2च्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मागणी दिवस साजरा होत आहे आणि त्या अंतर्गत अमरावती जिल्हा परिषद समोर अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी आशा व गटप्रवर्तिका या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे. महत्त्वाची आणि मुख्य मागणी जी आहे की आरोग्य विभागातील कणा असलेल्या आशा वर्कर ज्यांनी कोरोना कालखंडामध्ये आपली जीवाची पर्वा न करता कार्य केलं, त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे, ही मुख्य मागणी आहे. जोपर्यंत कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत आशा वर्करना 24,000 आणि गट प्रवर्तिकांना 26,000 रुपये मानधन मिळाले पाहिजे, हे मुख्य मागणी. आणि आरोग्य विभागाचं बजेटमध्ये केंद्र सरकारने मोठी वाढ केली पाहिजे, कारण आज आरोग्य विभाग खाजगी क्षेत्रामध्ये सरकार लोटत आहे आणि याचा विरोध CITU सातत्याने करत आहे. आरोग्य विभागावर जास्तीत जास्त खर्च जेव्हा होईल तेव्हाच लोकांचं आणि जनतेचं आरोग्य होईल. तेच अभियान त्या अंतर्गत आज अखिल भारतीय मागणी दिनानिमित्त आम्ही इथे धरणे आंदोलन CITU तर्फे देत आहोत. अमरावतीचे सुपुत्र असलेले सध्या मुंबई विद्यापीठात संगीत विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर कुणाल इंगळे यांनी दिग्दर्शन केलेले तुम हमारे हो ना पाए या गझल अल्बमचे विमोचन मुंबई येथील दादर येथे पद्मश्री अनुप जलोटा यांच्या हस्ते करण्यात आले. या गझलचे चित्रीकरण दिल्ली येथील रोहन मलिक यांनी केले आहे, तर दिशा पवार व रोहित विक्रम यांनी अल्बममध्ये भूमिका साकारली आहे. अमरावती शहराचे सुपुत्र असलेले गझल नवाज तन्वीर गाझी यांच्या शेरचा या अल्बममध्ये आधीच समावेश केला आहे. या अल्बम विमोचन कार्यक्रमात अनुप जलोटा यांनी प्राध्यापक डॉक्टर कुणाल इंगळेसह त्यांच्या टीमचे अभिनंदन करून अल्बमच्या यशस्वीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. मुझे बड़ी खुशी है कि आज मैं एक बहुत अच्छे एल्बम को यहाँ रिलीज़ कर रहा हूँ. डॉक्टर कुणाल इंगले जी बहुत ही गुणी व्यक्ति हैं और तनवीर गाजी साहब हमारे साथ हैं. तो आज मुझे बड़ी खुशी है कि तुम हमारे हो ना पाए इस एल्बम को मैं रिलीज़ कर रहा हूँ. मेरी खुशकिस्मती है, ईश्वर से प्रार्थना है कि खूब पॉपुलर हो, घर घर लोग इसे सुने, देखें, आनंद लें और जितने ज़्यादा से ज़्यादा लोग इसको गाएंगे, इसकी चर्चा करेंगे, उतना ही ये पॉपुलर होगा. और मेरी शुभकामनाएं आपके साथ है. परतवाड़ा के महाराष्ट्र
और मध्य प्रदेश सीमा मार्ग को जोड़ने वाले राष्ट्रीय महामार्ग का अतिक्रमण आज निकाला गया। परतवाड़ा में लोक निर्माण विभाग, नगर परिषद, पुलिस प्रशासन तथा अन्य विभागों की संयुक्त तत्वज्ञान में यह अतिक्रमण निकालने की कार्रवाई को आज अंजाम दिया गया। अतिक्रमण निकालने के पूर्व ही सभी अतिक्रमणकर्ताओं को, अस्थायी दुकानों वालों को नगर पालिका तथा लोक निर्माण विभाग द्वारा नोटिस जारी किया गया था। यही नहीं तो परतवाड़ा से बैतूल मार्ग और अंजनगांव मार्ग से तोप नाला तक अतिक्रमण निकालने के नोटिस जारी कर दिए थे। पीडब्ल्यूडी विभाग द्वारा, नगर परिषद विभाग द्वारा दोनों क्षेत्रों में आने वाले अतिक्रमणकर्ताओं के अतिक्रमण निकालने की निशानी हो चुकी थी। इससे पूर्व विगत 2 दिनों से कई अतिक्रमणकर्ताओं द्वारा अपना अतिक्रमण खुद होकर निकालकर प्रशासन को सहयोग किया गया। बता दें कि अतिक्रमण काफ़ी वर्षों से था और पक्के अतिक्रमण का निर्माण किया गया था। कई लोगों ने अपनी दुकानों के स्लैब फोड़े तो कई पक्की दुकानें इस अतिक्रमण में गजराज द्वारा गिराई गई। यही नहीं तो परतवाड़ा से सफ़ेद पुल मार्ग पर निर्माण होने वाले ब्रिज के लिए नेशनल हाईवे अकोला द्वारा सर्वे किया गया था। सांसद नवनीत राणा के प्रयासों से महाराष्ट्र और मध्य प्रदेश को जोड़ने वाला यह पुल निर्माण होने जा रहा है। यही नहीं तो इस मार्ग पर मध्य प्रदेश और महाराष्ट्र के बीच सीमा पर आर नदी पर पुल बनाया गया है। यह पुल निर्माण के लिए दोनों राज्य के प्रशासन में किसी प्रकार का तालमेल नहीं होने की बात भी सामने आई है। यह तालमेल कैसा बनेगा, इसके लिए दोनों अधिकारी नेशनल हाईवे अकोला तथा मध्य प्रदेश MPRDC इन दोनों अधिकारियों का संयुक्त बैठक होना आवश्यक है। यह पुल कभी भी धराशायी हो सकता है। यह पुल की मरम्मत भी नहीं हुई और यह पुल का सर्वे लोक निर्माण विभाग, नेशनल हाईवे की टीम ने करने के बाद में यहाँ बड़ी दुर्घटना होने की आशंका भी जताई गई है। इस मार्ग पर दोनों पुलों का जल्द से जल्द निर्माण करने की मांग भी की जा रही है। वहीं परतवाड़ा का सफ़ेद पुल का पुल बनाकर उसका चौड़ाई कर बरहानपुर आकोट मार्ग जो है पूरा खुला कर दिया जाएगा। इस मार्ग पर दोबारा अतिक्रमण करने वालों पर कड़ी कार्रवाई के संकेत भी अधिकारियों द्वारा दिए गए हैं। मैं नितेश किल्लेदार, सिटी न्यूज़, परतवाड़ा। हा मार्ग आहे नॅशनल हायवे अंजनगाव, परतवाड़ा, बहरव, मध्य प्रदेश सीमेपर्यंत 548C। याच्यामध्ये जे सफेद पुल जो एरिया आहे तिथं ब्रिज निर्माण अजून त्याच्या व्यतिरिक्त काय आहे, त्याच्यावर रुंदीकरण आहे का अजून? नाही, आता रुंदीकरण पहिलं ऑलरेडी झालेलं आहे. फक्त जे कुठे ज्या साईडनी ड्रेन राहिलेले आहे, कॉन्क्रीट ड्रेन ते राहील. अजून हा ब्रिज आहे नवीन बांधणार, पण जे दोन्ही पूल जे आहे ते तोडून नवीन तिथे पूल बांधणार आपण. याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न, नॅशनल हायवेमध्ये जो मध्य प्रदेश सीमा मार्गावर किंवा पूल आहे अळणा नदीच्या पुलावर, आता मध्य प्रदेश शासन म्हणते की ते आमचा नाही आहे, MSRDC आपलं म्हणते की ते आपल्या म्हणजे नाही आहे, त्यांचा MPRDC म्हणते ते आमचं नाही आहे. म्हणजे ते पूल कोणाचा, त्याचा देखरेख कोण करणार? बरोबर आहे, हे तुम्ही म्हणता प्रश्न बरोबर आहे. तर आम्ही मागच्या वेळेस भसदेईला जाऊन सगळा रेकॉर्ड चेक केला. तिथल्या चीफ इंजिनियरना सुद्धा आम्ही पत्र पाठवलेलं आहे. आमच्या त्याची कॉपी आहे, आमच्या वरिष्ठ ऑफिसरला सुद्धा पाठवतो की हा पूल MP गव्हर्नमेंटनेच बांधलेला आहे आणि तो त्यांच्याकडेच आहे. तर हे आपण त्यांना मागे जवळजवळ 3-4 महिने आधीच त्यांना कळवलेलं आहे. कारण याच्यामध्ये जो अळणा नदी आहे त्या अळणा नदीच्या नंतर महाराष्ट्र शासनाची सीमा म्हणून बोर्ड लावलेला आहे. पहिले आहे. तुम्ही जर तिथं बघितलं तर तो पूल व्हायच्या आधीच तिथे या उजव्या बाजूने आपल्या डाव्या बाजूने बोर्ड लिहिलं की महाराष्ट्र शासन सीमा समाप्त म्हणून. आणि तिथले जे कन्सर्न जे आहे तिथले जे त्यांना सुद्धा आम्ही भेटलो होतो, बोललो होतो मागे, त्यांच्याकडे जो रेकॉर्ड होता अवेलेबल तोच रेकॉर्डवरून प्रूव्ह होतेचं की हा ब्रिज MP गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये येतो. आता या संदर्भामध्ये आम्हाला जे त्या दिवशी PWDचे वासनकर साहेब त्यांनी जी माहिती दिली, तर हा पूल जे आहे बांधणार कोण हा प्रश्न आहे सध्या. MP गव्हर्नमेंट बांधणार की महाराष्ट्र गव्हर्नमेंट बांधणार? आणि त्याची सुरक्षा जी आहे त्याची पूर्ण भिंत जी आहे ती पडलेली आहे. ते आम्ही त्यांना सुद्धा फोटोग्राफ काढून पाठवलो त्यांना की बा हे जे आहे रेलिंग तुटलं आहे, कारण कोणतरी ट्रकने बहुत ॲक्सिडेंट होऊन ते खाली कोलॅप्स झाले आहे. तर एक तो ॲक्शन स्पॉट झालेला आहे. तर आम्ही तिथे ते एक रेलिंगपर्यंत तिथं करून टाकू. पण बाकी जे ब्रिज वगैरे जे आहे, कारण खालून मी बघितलं जाऊन बरेच ठिकाणी आपलं जे स्किल ओपन झालेलं आहे, त्यामुळे त्याला तसं आम्ही त्यांना सगळं MP गव्हर्नमेंटला पूर्ण लिहून पाठवलेलं आहे. इन रिटर्नमध्ये दिलं त्यांना की बा हा यासाठी झालेला की तुमच्या जसं आपल्याकडे एक मेशिन रजिस्टर असते, त्याच्यामध्ये प्रत्येक
पुलाची माहिती असते, कोणता पूल काय त्यांच्याकडून जो रेकॉर्ड घेतला तो त्यांना सांगितला मी त्यांना की ॲज पर युअर रेकॉर्ड दिस ब्रिज इज बिलॉंग टू MP गव्हर्नमेंट. म्हणजे उद्या जर या पुलावरून एखादी जर दुर्घटना होत असणार त्याच्यासाठी महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार नाही. बिलकुल राहणार नाही. आता आज अतिक्रमणची कारवाई कुठपर्यंत झाली, कुठून कुठपर्यंत? आता आपण अंजनगाव स्टॉपपासून तर त्या स्मशानभूमीपर्यंत दोन्ही बाजूनी पूर्ण काढलेली आहे सगळ्या ठिकाणी पूर्ण. साहेब, हे भविष्यात होऊ नये म्हणून यासाठी काही काळजी अजून घेणार म्हणजे? फक्त मी इथले जे काही नागरिक आहे, जे काही लहान मोठे व्यावसायिक आहेत, त्यांना इतकी नम्र विनंती करू इच्छितो की बा हे इथे अतिक्रमण करून जो काही प्रवासी किंवा जे वाहतूक त्यांच्या जीवाला धोका होतो ना, उद्या ॲक्सिडेंट झाला तर कृपा करून असे काय पुन्हा भविष्यात करू नका किंवा आम्हाला अजून एक हा स्टेप घ्यावा लागेल. याच्यामुळे न केलेलं कधी चांगलं ना अतिक्रमण. आता तुम्ही बघता आत्ताची रोडची वीड बघा आणि जुना रोड बघा किती ओपन झालेला आहे. अतिक्रमणची मोहीम ही राबवण्यात आलेली आहे, नगरपालिकेकडून सुद्धा सहकार्य करण्यात आलं. काय आपली प्रतिक्रिया? नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना पहिले नोटीस देण्यात आलेल्या आहेत नगर परिषदेकडून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना खोके हटवण्यासाठी विनंती केली. नंतर आम्ही उचित क्रेन आणि ह्या माध्यमातून अतिक्रमण काढून ही कारवाई केलेली. ही कारवाई आम्ही अंजनगाव रोडपासून पुढेपर्यंत आणि सफेद पूलपासून बैतूल रोडपर्यंत आज कारवाई चालूच आहे. पुढे साहेब हे अजून जर म्हणजे काढल्यानंतर आपण काढतो हे नंतर अजून ठेवून देणार, यावर सुद्धा अजून कारवाई पुढे निरंतर चालू राहील. यावर पूर्णपणे दक्षता घेण्यात येईल की काढलेले अतिक्रमण वापस त्या ठिकाणी टाकण्यात येऊ नये म्हणून. अचलपुर, परतवाड़ा, इन जुड़वा शहरों में विगत कई दिनों से अतिक्रमण की कार्रवाई लगातार शुरू है, लेकिन आपको बता दें कि परतवाड़ा से मध्य प्रदेश सीमा मार्ग को जोड़ने वाले नेशनल हाईवे के रोड पर आज अतिक्रमण की सबसे बड़ी कार्रवाई हुई. अचलपुर और परतवाड़ा इन दोनों शहरों के बीच जो नेशनल हाईवे का रास्ता जिसे आकोट बरहानपुर मार्ग कहा जाता है, जो मध्य प्रदेश सीमा मार्ग को जोड़ता है, इस मार्ग पर अतिक्रमण निकालने की कार्रवाई नेशनल हाईवे और नगर पालिका सहित पुलिस प्रशासन के तगड़े बंदोबस्त के अंदर हुई. इस दौरान परतवाड़ा के सफ़ेद पुल से लेके अंजनगांव स्टॉप तथा तोप नाले तक के अतिक्रमण निकाला गया. इसी प्रकार सफ़ेद पुल से लेकर तो शमशान भूमि मध्य प्रदेश सीमा मार्ग तक के अतिक्रमण निकालने की कार्रवाई को अंजाम दिया गया. कुल मिला के रास्ते के किनारे रहने वाले जितने खोखे थे, ठेले थे, ये सभी उठाए गए. इसके बाद जिन लोगों ने पक्का निर्माण कार्य किया था उनका भी अतिक्रमण हटाया गया और इसके बाद अतिक्रमण करने वालों पर भी कार्रवाई करने की बात यहाँ पर कही गई है. मध्य प्रदेश सीमा मार्ग को जोड़ने वाला ब्रिज जो है, जो सांसद नवनीत राणा इनके प्रयासों से बनने जा रहा है और नेशनल हाईवे के जो अधिकारी है कस्तूरे, इनके नेतृत्व में यह काम 2 दिन बाद शुरू होने की जानकारी उन्होंने सिटी न्यूज़ को दी है. मैं कैमरामैन मोनी के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज़ परतवाड़ा. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, फास्ट वे 256, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.